गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 14 जून 2026 आणि आजची सुरुवात होत आहे लिंबू कट करण्यापासून. ते म्हणत असेल एवढा मोठा लिंबू, आता बघा त्याची साईज बघा, फुटबॉल एवढी आहे, 3 नंबरच्या फुटबॉल एवढी. आणि असं बघू वाटतं की खूप जड आहे, काहीच जड नाही. हे बघा, अंदाजे पावशेर असेल. याला म्हणतात मराठीत पपनीस, ठीक आहे. आणि मी फक्त लहानपणी पुस्तकाला होतं पपनीस पपनीस पपनीस. आज मी पहिल्यांदा कट करून बघतोय. काल शनिवारचा बाजार होता ना, त्यात माझ्या घरच्यांना हे भेटलं. हा एक छोटू पपनीस आहे, हा पण घेतला आहे. हा छोटू असल्यामुळे याला आपण इग्नोर करूया, छू. तर आता आपल्याला कट करूया आणि बघूया कसं असते. तर आपल्याला परात दिलेली आहे मम्मीने आपल्या, याला कट करून बघूया. तर आपण याला कट मारलेले आहेत 4. खोलून बघूया कसं आहे. कापायला लागतं हे हां, यात गर आहे, ते साल नाही निघणार त्याचं. हे काय किडनी, नाही नाही नाही, 2-4 किडन्या झाल्या. हे बघा. चल ते बंद कर जरा, परत फोटो मारू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किडनी शेपमध्ये आहे आतून पपनीस, ठीक आहे. त्याला कट करू मधून आपण पूर्ण. दुसरा भाग इथं साईडला ठेवलेला आहे आपण. फक्त हे खायचं असतं का? हे कसं काढायचं हे? मित्रांनो, मला काय समजेना. तर घरवाले आलेत. हे खाऊ शकत नाही आपण? हा का? हां हां, हे सॉफ्ट. संत्री खातो ना आपण, ते हे संत्री ते संत्र्याचं झाड. अच्छा अच्छा, हे झाड आहे खूप. ओके मित्रांनो, हे खायचं नाही आपल्याला. ते गुलाबी रंगाचं गुलाबी हे नाही, गर आहे बघ. गर हा बाग. सेम संत्र्यासारखं मोठं संत्री. हे साल आहे त्याच्यात, संत्र्यासारखं. देऊ खायला मला. घे ना. मित्रांनो, आता मी तुम्हाला रिव्ह्यू देतो खाऊन कसं आहे. कडू आहे, अतिशय कडू आहे मित्रांनो. आंबट नाही आहे, कडू आहे. साल कडू आहे. कोणाला माहिती काय आहे? मित्रांनो, अजिबात चांगलं नाही पपनीस. जेवढं दिसायला सुंदर होतं त्याची अजिबात एकदम टट्टी आहे, टट्टी. आयुष्यात पहिल्यांदा घेतले आणि शेवटचंच घेतले, परत नाही घेणार बाई. बाय. तर पपनीसमुळे तर आपला पोपट झाला मित्रांनो. एकदम अतिशय कडवट होतं. माझ्यामध्ये तो फळ, पप्पा म्हटले की ते कच्चं आहे, त्यामुळे ते कडवट लागलं. त्यामुळं त्याला आपण स्किप करूया. आपल्याकडे अजून फळं आहेत. येस, हे आहे जाम आणि जांभूळ. हे कॉमन फळे आहेत, ते आपल्याला माहितीच आहे. गोड, जरा बरं वाटलं हे फळ खाल्ल्यावर, जीवात जीव आला. मित्रांनो, जामून, जांभूळ. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे ही ट्रायम गाडी धुण्यासाठी, कारण गाडी भरपूर घाण झालेली आहे. त्यामुळे पहिला वॉशिंग सेंटरला जाऊ, गाडी धुवू, मग आपण आपल्या कपड्याच्या दुकानावर जाऊ. कालचे व्हिडिओ एडिट करणे बाकी आहे अजून.
तर आपण चाललो होतो, तर आपल्या शेजारून एक ब्लॅक स्पीड 400 गेली, मग ब्ल्यू स्पीड 400, आता जाती आहे स्क्रॅम्बलर 400X इन्स्ट्रक्शन 400. मला खूप भारी वाटलं राहो की पुण्याची लोक आपल्या इकडे येऊन फिरतात. असो, तर आता आपण आलो आहे वॉशिंग सेंटरला. 2-3 गाड्या आपल्यासमोर आहेत, तर त्यांचे व्हायची वाट बघू. तोपर्यंत तुम्ही गाडीची कंडिशन बघून घ्या. कालचं सिंगमजवळ भरपूर चिखल लागलेला आहे, तो आता क्लीन करून घेणार आहे वॉशिंग सेंटरला. तर मित्रांनो, आपली पायामध्ये चकचकीत झालेली आहे. आपण निघूया आता दुकानाकडे. गाडी बघा मित्रांनो, चकचकीत झाली एकदम. गुड इव्हिनिंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मध्यरात्रीच्या व्लॉगमध्ये. आत्ता वाजले आहेत 12:04 आणि आत्ता मी चाललो आहे. टाईम गाडीचं तुम्ही बघितलं असेल की ते इंडिकेटर तुटलेलं आहे, त्याचा जरा जुगाड करायला चाललो आहे. माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन पण असेल, तर चला आपण निघूया खाली. तर खालीच भेटतो. हा इंडिकेटर मोडलेला आहे, तर माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे, ह्या पुढचा इंडिकेटर हा काढून मागं लावायचा आणि इथं नवीन लावायचा. असं का मी सांगतो. असं करण्याचं एकच कारण आहे की हा इंडिकेटर इथं लागतोय. ओके, नेवर माइंड. मला वाटलं हा उलटा इंडिकेटर. ठीक आहे, लावून टाकू आपण. मग काय, येस, तिकडं न लावता इथंच लावून टाकू. मला वाटलं हा इंडिकेटर उलटा आहे, पण ठीक आहे. हे बघा, लिंकी सेट खोलून घेऊया. एडिटिंगमध्ये दाखवीन कुठले स्क्रू काढायचे 3. ठीक आहे, तरी सांगतो. 1, 2, 3. खालचे हे 2 नट बोल्ट हे काढायचे आपल्याला. काढून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही जर बघू शकत असाल, हे जे दिसते लॉक सिस्टीम असते आणि हे लॉकमध्ये आपण इंडिकेटर अडकवलेलं आहे. तुम्हाला डेमो दाखवतो. म्हणजे हे जे लॉक सिस्टीम आहे ना, एकमेकाला इंटरकनेक्ट असतं. सिम्पल मी बॅक ऑफ द कॅमेरा चेंज केला आहे. हे काम करायला 2 लोक लागतात. एक जण खाली असं हे वाकून धरायला लागतं खालचं प्लॅस्टिकचं बोर्ड, आणि एक जण चेंज करायला लागतो इथलं हे. त्यामुळे हे टिंग काढता काढता मला दाखवता नाही आलं, पण तुम्ही समजून घ्या कसं केलं. थोडक्यात याला पूर्ण फिक्स करतो, दाखव माझ्या चेहरा. तर आता मी हे क्लिअर करून घेतो काम आणि जातो घरी जेवायला. चला, बाय.
तर मित्रांनो कॅमेराचे प्रूफ वगैरे लावलेले आहेत मी आणि बघू शकता इंडिकेटर एकदम जवळ दाखव कॅमेरामॅन एकदम नाव्यासारखं लागलेलं आहे इंडिकेटर. 4 इंडिकेटर चालू आहेत. पुढचे दाखवायची गरज नाही कारण पुढचे चांगलेच आहेत. कसं वाटतं भारी वाटतं का नाही बघून. ॲम्ब्युलन्स नाही. चला मित्रांनो आपला पसारा घेऊ आणि जाऊ